सावकाश सावकाश. सावकाशच चालते. अरे पिंट्या तू आहेस ना बरोबर, मग काय. मी आहेस ग आणि मी असणारच आहे. एरवी अशी काळजी नसते रे. कळलं मला आजी. जसा तुला बसला ना तसा धक्का मलाही बसलाय आणि खरं तर माझी चूक आहे की मी तुझ्या सिक्युरिटीच्या बाबतीत कमी पडलो. नाही ना अरे, ह्याच्यामध्ये म्हणजे तुझी काय चूक आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे अशी माणसं जगामध्ये असतात हे आपल्याला रोज उठून कुठे कळतं. हा आपण ना आपल्याच जगामध्ये असतो आणि आपल्याला वाटतं की आपण अगदी सुरक्षित आहोत. पण पिंटी अशी विकृत माणसं जगात असतात हे ह्या निमित्तानं कळलं आपल्याला. म्हणजे आता घेऊ रे आपण काळजी आपली. हे बघ, माझी सुटका करण्यासाठी ना तू शक्यतो सगळं केलंस रे. तू आणि स्वानंदीने मला घरी आणलंस. आता ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा ठेवायची मी. पिंट्या कोणी केलं असेल रे. म्हणजे माहित नाही आजी, पण स्वानंदी मॅडम ऐकतच नाहीत. अरे पण स्वानंदीनं असं उगीच नाही बोलणार रे. तिला काहीतरी असं संशयास्पद वाटलं असेल म्हणून ती बोलली. उगीच काहीतरी मनात आलं आणि बोलून गेला अशी नाही रे ती. जबाबदार मुलगी आहे ना स्वानंदी. हो पण आपण काय अशा अशा विकृत माणसांबरोबर घरात राहतो का. आणि काकू तिच्याबद्दल बोलते. अगं 24 तास आपण एकत्र असतो. अंशुमन नाही राहत आपल्या बरोबर. त्याचं मागणं कुठे कळतं आपल्याला. हे बघ आजी, आपलं ना खूप वर्षांचं नातं आहे. मी असं एकदम अचानक संशय नाही घेऊ शकत. मला पुरावा हवाय, सबळ आणि ठोस पुरावा. हे बघ पिंट्या, माझं एवढंच म्हणणं आहे. सगळ्या फॅमिलीनी ना असं एकत्र राहिलं पाहिजे. एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. एकमेकांवर असं विश्वास ठेवला पाहिजे रे. मग माझं काही वेगळं म्हणणं आहे का आजी. आणि फॅमिलीमध्ये स्वानंदी आलीच ना. हे बघ, मला इतकंच म्हणायचं आहे की आता यापुढे तुमच्या सगळ्यांच्या सेफ्टीची जबाबदारी माझी. मी आता नवीन सिक्युरिटी गार्ड्स अपॉइंट केलेत. यापुढे बाहेर जाताना सिक्युरिटी गार्डला बरोबर ठेवून बाहेर जायचं, कळलं. अरे लोक काय म्हणतील. लोक काही म्हणू देत का, त्यांनी मला काही फरक पडत नाही. तू एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे फोन सतत चार्ज करून ठेवायचा तुझा. कुठेही गेलीस तरी फोन तुझ्या जवळ असला पाहिजे. कुठे जाणार आहेस, कोणाला भेटणार आहेस, या सगळ्या गोष्टी तू मला मेसेज करून ठेवायच्या. मला, फक्त मला, कळलं. कळलं. काय नाहीतर काय ऐकत नाहीस तू अजिबात. हट्टीवर ऐकते चालली रे. हा. स्वानंदी आधी आडून आडून टोमणे मारायची मला. आता आता सरळ सरळ आरोप केले तिने माझ्यावर, तेही सगळ्यांसमोर. म्हातारीचा आधीच राग आहे माझ्यावर. नशीब तिने तिच्यावर विश्वास ठेवला नाही, नाहीतर संपलंच असतं सगळं. आजकाल स्वानंदीचा कॉन्फिडन्स खूप वाढत चाललाय. पण मला एक कळत नाहीये मॉम, ते वसुलीवाले तिला भेटले कुठे. अरे ती स्वानंदी आहे. गल्ली बोळातून शोधून काढलं असेल त्या मूर्खांना. पण काय उपयोग झाला. दादाने सरळ डिसमिस करून टाकलं ना तिला. तू टेन्शन घेऊ नकोस मॉम. स्वानंदीने कितीही उड्या मारल्या ना तरी ती आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. अच्छा, मग आज केलं तर काय होतं. अंशू तुला किती वेळा सांगितलं, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला एक दिवस घोळात आणणार आहे. आज स्वानंदीने मला समोरच्या समोर विलन ठरवलं. आजचा प्रयत्न मी कसा बसा हाणून पाडला. पण दरवेळेला हे शक्य नाही ना होणार. का नसेल मॉम, आज तर प्रूव्ह झालं ना. हे बघ, गेले काही दिवस खूप राडे होत आहेत, पण दादाचा तुझ्यावर विश्वास आहे. तो पुढे पण असेल. अरे हो, विश्वास आहे त्याचा माझ्यावर आणि तो कायम राहणार. विश्वास आहे पण कंट्रोल नाही आहे ना. आजपर्यंत समोर माझ्या कंट्रोलमध्ये असायचा, पण आता तो स्वानंदीचं सगळं ऐकतो. तो स्वानंदीच्या कंट्रोलमध्ये असतो. प्रेमात पार बुडालाय तिच्या. आज कसं बस मी सांभाळून घेतलं, पण हे फार दिवस नाही चालणार. परिस्थिती कधीही पलटू शकते. आपल्याला सावध राहायला हवं. म्हणजे घाबरून राहायचं स्वानंदीला. हे असं म्हटलं का. या मल्लिकाला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय ना तिने. तिला काय वाटलं की तिला असंच सोडून देईन. तिला याची शिक्षा मिळणारच. चला चला चला, आटपा लवकर आटपा. सविताताई, आहो टाळ काढून ठेवलेत का.
हात पाय पण झाले ना हार बघा प्रमिलाताई, मूर्ती कशा चक्काकतायत. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. बरं मी आता पूजा करायला सुरुवात करतो. हो लागा लागा तयारीला लागा. हो. चला आटपा लवकर पटापटा येऊ. हॅलो. काय म्हणताय राजवाडे बाई? राजवाडे बाई मजेत आहेत. तुम्ही सगळे कसे आहात? काय चाललंय? आम्ही सगळे मजेत आहोत. अगं आषाढी एकादशीच्या पूजेची तयारी चालू आहे. ओ वाव. तुला यायचंय, लक्षात आहे ना? अर्थात मी येणारच आहे. मला आधी सांगा मी काय काय घेऊन येऊ. ए नाही नाही नाही, तू काही करायचं नाहीस. तू माहेरवाशीण आहेस. तू नुसतं यायचं आणि आमच्याकडून कोड कौतुक लाड करून घ्यायचे. हो ते मी येणारच आहे आणि सगळे लाड करून घेणार आहे तुमच्याकडून. पण मला हक्काने माहेरवाशीण म्हणताय ना, मग मला हक्काने गोष्टी करायच्यात सुद्धा. मी काय तयारी करू सांगा. अच्छा एक काम करू का, मी फराळाचं बघते. फराळाचं सगळं घेऊन येते. ती जबाबदारी माझी आणि तुम्ही नाही म्हणायचं नाहीयेत मला. बरं बरं आण. तुझ्या फराळाला आम्ही कसं नाही म्हणू. हा नक्की यायचं आणि सहकुटुंब सहपरिवार यायचं. आणि ऐक ऐक, समर सरांसाठी खास आमंत्रण. त्यांना घेऊन नक्की यायचं. मस्त मजा करू. बापरे, त्यांची गॅरंटी मी आता देत नाही, पण तुमचा निरोप नक्की देते त्यांना. विठू माऊलीच्या गजरात दंग होऊ, फेर धरू, फुगड्या घालू. फुगड्या? बापरे नको, मला चक्कर येते. त्या तुम्हीच खेळा. मी आल्यावर बाकी सगळं बघते. हो हो भेटू. लवकर या हा, मी वाट पाहते तुमची. भेटूया. बाय. बाय बाय. मॉम, मॉम, काय विचार करतीयस? स्वानंदीचा. सुश, तुझ्या ताईने माझ्यावर आरोप केला. किडनॅपिंगचा आरोप केला आमच्या. बरोबर बोलताय मॉम इन लॉ तुम्ही. ऍक्च्युली ना मला पण राग आलाय तिचा. बघा ना, म्हणजे माझी ताई असून ती मलाच एनिमी असल्यासारखं ट्रीट करते. इट्स व्हेरी बॅड. आणि ते तर सोडाच, अधिकार पण काढून घेतले की नाही माझ्याकडून. कसं वागतीये ती, फार वियर्ड वागतीये. हो ना. बघ ना, तू घरात आल्यापासून फक्त तुझा छळ करते ती. तू कशी सहन करतेस बाळा? मग आता काय करू मी? पाहिलंस ना अंशू, किती भोळी आहे ती. अगं बाळा, तू पण तशीच वाग ना तिच्याशी, जशी ती तुझ्याशी वागते. नाही म्हणजे काय आहे ना, मी काही करायला गेले की मग तोंडावर पडते ना. तू एक काम कर, तू तुझं डोकं चालव. तुझं डोकं चालवलंस ना की तुला आयडिया सुचतील आणि मग तुला कळेल की तू तुझ्या ताईला कसं तोंडावर पाडू शकतेस.